आणि आता एकच ध्येय ठेवलंय, शहराचा विकास विकास विकास. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते सातत्याने मेहता साहेब आणि आम्ही सगळे कार्यकर्ते एकही दिवस आराम न करता काम करतोय. हा कायापालट शहरामध्ये दिसतोय. एका बाजूला मेट्रो, एका बाजूला सिमेंट रोड, एका बाजूला पाण्याचा प्रश्न, एका बाजूला पोलीस आयुक्तालय, असे असंख्य प्रश्न आहेत. मेहता साहेबांनी लावून धरले, पाठपुरावे केले. सभागृहात विधानसभेवर जेव्हा बोलतात शहरासाठी, तेव्हा प्रत्येक शहरातील नागरिकाला अभिमान वाटतो. अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, हुशार व्यक्तिमत्व आहेत. आपण डिंपल विनोद मेहताना सुद्धा महापौर म्हणून भरपूर वर्ष पाहिलं. यांच्यात कुटुंबातील त्या सुद्धा व्हिजिट देणार आहेत संध्याकाळी. आणि आता आमदार आलेले आहेत. मात्र रात्री ज्या वेळेला 1.5 लाखाची ही जी दहीहंडी फुटेल, त्यावेळेला सुद्धा मेहता साहेब आल्यानंतरच फोडू असं आम्ही ठरवलेलं आहे. या आपण त्यांचा सन्मान करूया. लोकप्रिय आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून आम्ही पारितोषिक देतोय. आई दारावी गोविंदा पथक काशी मीरा यांना शाल देऊन, पुष्पगुच्छ देऊन आपण यांना पारितोषिक देतोय. सन्मान चिन्ह सुद्धा मेहता साहेब देत आहेत. हे मंडळ साहेबांचंच आहे. प्रशांत मधुकर पाटील जो आयोजक आहे तो साहेबांचाच कार्यकर्ता आहे. मी सुद्धा त्यांचाच कार्यकर्ता आहे. आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी 1,500 रुपये सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मेहता साहेब अभिनंदन करतायत. जय महाराष्ट्र गोविंदा पथक आलेले आहेत. थांबा 2 मिनिटं. तर आता सन्मान होईल आमच्या साहेबांचं, आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाचं, जे एकच फ्युचर विजन घेऊन सिटीसाठी काम करत आहेत सातत्याने. आणि मुख्यमंत्र्यांचं स्वप्न, कारण आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचं हे लाडकं शहर आहे. त्यांचं अत्यंत बारीक लक्ष या शहराच्या डेव्हलपमेंटवर. रोहित या ठिकाणी छत्रपतींचा एक अत्यंत सुंदर प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करतात. या आपण साहेबांचा या ठिकाणी प्रशांत मधुकर पाटील आयोजक SS ग्रुप, एका बाजूला हसमुख गेलो त्याचाही सन्मान होते, साहेबांचाही सन्मान होते. एक अत्यंत सुंदर सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन श्रीकृष्णाने भरपूर शक्ती आणि ऊर्जा मेहता साहेबांना द्यावं हीच प्रार्थना आहे त्यांच्या चरणी, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं स्वप्न ते शहरासाठी सातत्याने पूर्ण करू शकतील. या मी त्यांना माईक देतोय, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा. धन्यवाद. धन्यवाद. SS ग्रुप तर्फे आयोजित आजच्या या जन्माष्टमी निमित्त, दही कला उत्सव निमित्त या ठिकाणी मंचावर उपस्थित माझे मित्र शहराचे डेप्युटी मेयर हसमुखजी गेहलोत, आमचे मित्र प्रशांतजी पाटील, बालसुब्रमण्यमजी, रोहितजी, सर्व या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ता, मी सर्वप्रथम मंडळाचा मनापासून अभिनंदन करतो की यावर्षी आपण दही कला उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. ज्या आता पथकांनी जय महाराष्ट्र मित्रमंडळांनी सलामी दिली त्यांचंही मनापासून अभिनंदन. आता जय महाराष्ट्र देणार आहे, तर आपण सर्वांना जय महाराष्ट्र आणि नक्की आपण सलामी द्या. आमची शुभेच्छा तुम्हाला आहे. मी सर्व मंडळांचं पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी या निमित्त आम्हाला बोलवलं, सन्मान दिलं, त्याबद्दलही मनापासून आभार. मीरा भाईंदर शहर हा झपाट्याने वाढत आहे, पण त्याचसोबत आपली संस्कृती, आपली परंपरा सुद्धा त्याच पद्धतीने वाढत आहे. सुब्रमण्य, पहिला मोजक्या दहीहंडी व्हायची, आता प्रत्येक गलीमध्ये आपण गेलो तो 3-4 दहीहंडी उत्सव होतात. ह्याचं मिनिंग असं आहे की ज्या वेळी अशा प्रकारचं कार्यक्रम आयोजन करतात त्यावेळी लोकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होतो. आणि ज्यावेळी नागरिकांचा सहभाग होतो म्हणजे खरोखर ते या संस्कृतीला ते आवडलेली वस्तू आहेत. मी मनापासून परत एकदा अभिनंदन. असंच चांगलं कार्य करत राहा आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. साहेबांचं मनोगत आपण ऐकलं. 7 थर जय महाराष्ट्र गोविंदा पथक या ठिकाणी आमदार नरेंद्र मेहता यांच्या समोर 7 थरांची सलामी लावते. एक 5 मिनिटं घेतो साहेबांचं मी, कारण त्यांना ही सलामी बघता यावी म्हणून या ठिकाणी या आपण माजी उपमहापौर माझे मित्र हसमुख गेहलोत या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाल
पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन ज्यांना व्हाईस मेयर म्हणून मीरा आपण पाहिला भरपूर वर्ष असे गेलोत यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। हसमुख जी आपका बहुत बहुत स्वागत। हे सगळे कार्यकर्ते मेहता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याला लागलेले आहेत, कारण एक फार मोठं चॅलेंज आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आणि आपण सगळेजण भक्कमपणे साहेबांच्या मागे उभं राहणार आहोत। आणि साहेबांचं स्वप्न मागच्या वेळेला 87 लोकप्रतिनिधी निवडून आल्याचे होते, काय हरकत नाही 61 आणले, काही जवळचे, काही मतं 10, 12, 15 मतांनी पडले। मात्र आज अजून मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या खांद्यावर टाकले, ते आपल्याला पूर्ण करायचंच आहे। भारतीय जनता पार्टी हो काय सुंदर आहे, 25 वर्ष पुढचा विचार करून बांधलाय। तुमच्या माहितीसाठी मेहता साहेबांनी विषय काढला, मी CP साहेबांच्या कार्यक्रमात गेलो, तिथे मेहता साहेब उतरताना म्हणाले कार्यालय बघूया, तर दिलीप बरोबर मी गेलो कार्यालय बघायला। दिलीप जैन आमचे जिल्हाध्यक्ष, काय सुंदर कार्यालय, 4 माळ्याची भारतीय जनता पार्टीचं कार्यालय, 18,000 स्क्वेअर फीटचं, 25 वर्ष पुढचं प्रोव्हिजन लक्षात घेऊन मेहता साहेबांनी बनवलं आहे। आणि माझं जे स्टेज आहे त्याच्यावर मी जाऊन उभं राहिलो, स्पीकर सुद्धा लागलेत। आता मी वाट बघतोय कधी माईक घेऊन तिथे उभा राहतोय आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्या शुभ हस्ते त्या भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं उद्घाटन लवकरच तुमच्या समोर होईल आणि ते कार्यालय कार्यशील होईल आणि सगळ्या लोकांसाठी, क्रीडा असो, कला असो, ज्ञान असो, शिक्षण असो, सामाजिक असो, सगळ्यांसाठी प्रोव्हिजन साहेबांनी तिथे ठेवलेले आहे। अतिशय सुंदर कार्यालय बनवलेले आहे। भारतीय जनता पार्टीचे मला तर वाटतं मिनिस्टर सुद्धा इथे सभा घेतील, असं सुंदर कॉन्फरन्स रूम, एवढी मोठी कॉन्फरन्स रूम आहे की सगळे महाराष्ट्राचे मिनिस्टर्स बसून बोलू शकतात, एवढं सुंदर रूम बनवलेलं आहे त्यांनी। दिस इज कॉल्ड फ्युचर विजन। मी नेहमी व्हॉट्सअपला लिहितो साहेबांना की तुम्ही खूप भविष्याचा विचार करून काम करत असता सातत्याने, हीच आमची पुंजी आहे, हेच आमचा ऐस आहे, हेच आमचं अत्यंत मोठी संपत्ती आहे की आमदार नरेंद्र मेहता साहेब भविष्याचा विचार करतायत। चला प्रार्थना करतायत, जय महाराष्ट्र गोविंदा पथक। माईक बंद करतो मी। वरच्या गोविंदांनी कंपल्सरी हेल्मेट घालायचंय सेफ्टीसाठी। स्पोर्ट्ससाठी पण एक जागा द्या, आम्ही बसू ना तिथे। खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं। काढलं, व्हिडिओ शूटिंग केली मी, पण रिलीज नाही करणार, उद्घाटन झाल्यानंतर करू रिलीज। वरच्या गोविंदाने कंपल्सरी हेल्मेट घालायचंय, सेफ्टी। टीम लीडरने ते लक्षात ठेवावं। चला जरा रस्ता द्या, गाड्या थांबता कामा नये, आपलं शहर आहे, आपलं लाडका मीराबाईंदर शहर आहे। एका बाजूला गोविंदाही महत्वाचं आहे, रस्त्याचा शहर सुद्धा महत्वाचं आहे। गाड्यांना जाण्यासाठी थोडा मार्ग द्या, आतमध्ये या, दोन्ही बाजूनी, उजव्या बाजूनी आणि डाव्या बाजूनी, जेणेकरून गाड्या बरोबर निघतील। गाड्यांना थांबवायचं नाही आहे आपल्याला। नवघर पोलीस स्टेशनचे पोलीस मित्र आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे, ते त्यांचं काम करतायत। आज DCP राहुल चव्हाण साहेब सुद्धा संध्याकाळी भेट देणार आहेत या ठिकाणी। आनंदाची गोष्ट आहे, आत्ता CPचा एक कार्यक्रम दहीहंडी मंडळ आणि पोलीस आयुक्तालय यांच्यामधला केला। साहेबांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं सगळ्या आमच्या गणेशोत्सव मंडळांना। महाराष्ट्र गोविंदा पथक 7 तरांची सलामी, किती सुंदर पद्धतीने हळूहळू वरती जात आहेत बघा। याला म्हणतात इव्हेंट मॅनेजमेंट, याला म्हणतात इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी। कुठल्या पद्धतीने माणसं एकत्र आलं तर कसं आपण पुढे जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण जय महाराष्ट्र गोविंदा पथक दाखवतोय। मनुष्यबळ कसं एकत्र यायला पाहिजे, कसं आपण वरती चढलं पाहिजे, कसं 7 थर उभारलं पाहिजे। आजच 2 नवीन विक्रम झाले। कोकण नगर मित्रमंडळ गोविंदा पथकने 10 थर लावले जोगेश्वरीचे। जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी यांनी 10 थर लावले ठाण्यामध्ये। या दोन्ही पथकांचं आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन करतोय। 2 नवीन विक्रम 10 थरांचे झालेले आहेत।
गोविंदा या खेळाला आपल्या महाराष्ट्र शासनाने खेळाचा दर्जा दिला आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. सगळ्या गोविंदांचं इन्शुरन्स केलं जातं, सगळ्या गोविंदांना सेफ्टी दिली जाते. देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी सांगतात की सेफ्टी घेऊनच आपल्याला गोविंदा साजरा करायचा आहे. कुठेही कुठल्याही गोविंदाला दुखापत होऊ नये श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो. आमच्या या गोविंदांच्या आयुष्यात सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर सगळं प्राप्त व्हावं, मात्र सुरक्षा घेऊन श्रद्धेने विश्वासाने जसं साहेब म्हणतात आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. कुठेही कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही आहे. महाराष्ट्र गोविंदा पथक या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने सलामी देत असताना 6 तरांची. मला आठवते जेव्हा आमदार नरेंद्र मेहता साहेबांनी मला बोलवलं, सांगितलं की साहेब येत आहेत मुख्यमंत्री बेसमेंटचं ओपनिंग करायला. 5 तासाचा तो कार्यक्रम होता. खूप सुंदर पद्धतीने तो कार्यक्रम झाला आणि मी सांगताना अभिमान आहे मला की मुख्यमंत्र्यांचं आपल्या शहरावर खूप लक्ष आहे, म्हणून तर मेहता साहेबांना त्यांनी पुन्हा निवडून आणलं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. 7 तरांची सलामी. सात तरांची सलामी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमध्ये, हसमुख गेहलोत यांच्या उपस्थितीमध्ये. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जय महाराष्ट्र गोविंदा पथक सलामी देताना आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमध्ये. संदीप चव्हाण जे या गोविंदा पथकचे एक जबरदस्त कार्यकर्ते होते. 3 एक्के लावायचे. समीर चव्हाण, आय बेग युअर पार्डन, समीर गाग कप चव्हाण, गाग समीर गाग हे 3 एक्के लावायचे. त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. साहेबांच्या माहितीसाठी 3:45ला उद्घाटन झालं. त्याच्यानंतर आपले प्रशांतचे वडील मधुकर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आपण. आणि त्याच्यानंतर महिला गोविंदा पथक सुद्धा इथून गेलेत. प्रत्येक महिला गोविंदा पथकला 2,500, प्रत्येक पुरुष गोविंदा पथकला 1,500 आणि टायटरला 1,51,555 रुपये आम्ही तुमच्या नावाने ठेवले. रात्री ती दहीहंडी फोडली जाईल. मला जय महाराष्ट्र बक्षीस घ्यायला या. जय महाराष्ट्र गोविंदा पथक पारितोषिक घ्यायला या. एक 2 मिनिटं फेरी मारा. साहेबांना प्रचंड बिझी शेड्यूल आहे. भरपूर गोविंदांना पारितोषिक द्यायचं आहे. गोविंदा पथकांना व्हिजिट करायचं आहे. प्रशांत मधुकर पाटील विनंती करतायत की संध्याकाळी पण रात्री पण या म्हणून या. आमदार आणि माजी उपमहापौर हसमुख गेहलोत त्यांच्या उपस्थितीमध्ये रोख पारितोषिक 1,500, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन जय महाराष्ट्र गोविंदा पथक यांना बघा पारितोषिक दिलं जाते. अतिशय एकदा टाळ्या होत्या जोरात. सुंदर पारितोषिक आमदारांच्या शुभ हस्ते दिलं जाते. 7 थर लावून ही सलामी दिली. त्यांना रोख पारितोषिक दिलं जाते आणि त्यांचा सन्मान आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून करण्यात येत आहे. थँक्यू सर. धन्यवाद आमदार नरेंद्र मेहता यांनी अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आम्ही प्रशांत मधुकर पाटील SS ग्रुप यांच्या मार्फत सगळ्या कार्यकर्त्याकडून त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करतोय.